जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर 8,000 शिक्षकांची भरती होणार आहे अशा प्रकारची जी बातमी व्हायरल होत आहे त्या व्हायरल बातमीच्या पाठीमागची सत्यता काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या काही दिवसांमध्ये टीईटी किंवा सीटीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर टीईटी परीक्षेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी गुरुजी नावाची बॅच लॉन्च करत आहोत, ज्याच्यामध्ये जे आहे बॅचमध्ये 1 जानेवारीपासून लेक्चरला सुरुवात होऊन जाणार आहे। यामध्ये टीईटी पेपर 1 किंवा 2 असेल, त्याकरिता डेली लाईव्ह लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज आणि महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटर्सची टीम अशी एक कंप्लीट बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। आपल्याला जर का जॉईन करायचं असेल तर आपण प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता। त्याच्यासोबतच जे आहे आपल्याकरिता अवेलेबल आहे सीटीईटीची महत्त्वाची बॅच, यामध्ये देखील सीटीईटीच्या जेवढ्या बाबी तुम्हाला पेपर क्रॅक करण्यासाठी आवश्यक आहे त्या सगळ्या बाबी मिळून जातील। आता येऊया आपण आपल्या मुख्य बातमीकडे। बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की झेडपी शाळांमध्ये लवकरच 8,000 शिक्षकांची भरती होणार आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जाहिराती होणार आहे, आधी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे, अशी ही एक बातमी आहे। आता आपल्या मनामध्ये निर्माण झालेला हा प्रश्न आहे। आता खऱ्या अर्थानं आपण अशा प्रकारच्या न्यूजवरती या ठिकाणी बातम्या बनवत नाही आहेत, परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जे आहे गैरसमज निर्माण होत असल्याकारणाने, उमेदवार जे आहे पॅनिक झाले असल्याकारणाने याच्यावर फक्त आपण क्लॅरिफिकेशन देतो। बघा, इथे जे सांगितलं की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 8,000 शिक्षकांची भरती होणार आहे, खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर ही जी बातमी आहे सोलापूरवरून प्रसिद्ध झालेली आहे। याच्यापूर्वी देखील सोलापूरच्या ज्या बातम्या होत्या त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य आपल्याला आढळलेलं नाही। किंचितचं सत्यता आहे, परंतु ए टू झेड सगळी सत्यता नाही आहे। बघा, यामध्ये काय सांगितलं की राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये जे आहे सद्यस्थितीमध्ये 15,158 शिक्षकांची पदे रिक्त आहे। त्याला यापैकी राज्य शासनाने जिल्हा परिषदांमधील 80% याप्रमाणे सुमारे 8,000 शिक्षकांच्या भरतीचे नियोजन केलेले आहे। आता खऱ्या अर्थानं हे पहिलीच लाईन आपल्यासाठी या ठिकाणी हास्यास्पद आहे। एकूण जागा 15,158 आहेत हे मान्य आहे, कारण ही बातमी आपण याच्यापूर्वी देखील दिलेली आहे, पण त्याच्यापैकी जर का 80% म्हटल्यावरती 8,000 एवढा आकडा हा चुकीचा आहे। खऱ्या अर्थानं त्या ज्या जागा आहेत त्या एकूण जिल्हा परिषदांमध्ये सध्याच स्थितीला रिक्त असलेल्या जागा आहेत। याच्यानंतर आता संच मान्यता होणार आहे। संच मान्यतेमध्ये या 15,000 जागांच्या आकड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होणार आहे। काही जिल्हा परिषदांमध्ये जागा वाढतील, काहींमध्ये कमी होतील, म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला तफावत पाहायला मिळेल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत त्या अतिरिक्त शिक्षकांचं अगोदर जे आहे समायोजन होणार आहे, आणि समायोजन झाल्याच्यानंतर जेवढ्या काही रिक्त जागा शिल्लक आहेत त्या जागांवरती नवीन शिक्षकांची पदभरती केली जाणार आहे। हा त्याच्या पाठीमागचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे 8,000 जागा येतील हे असं जे आहे आपण असं म्हणू शकतो की अंधारामध्ये तीर मारल्यासारखं प्रकरण आहे। आता याच्यामध्ये जर का आपण एक स्टेटमेंट आलेलं आहे, कादर शेख जे की प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत सोलापूरचे, त्यांचं एक स्टेटमेंट आहे की सोलापूर जिल्हा परिषदेच्या 2,775 शाळांमध्ये 402 पदं रिक्त आहेत, त्यात पदवीधर शिक्षकांचं मुख्याध्यापकांची देखील पदे आहेत। शासन निर्णयानुसार एकूण रिक्त पदांपैकी 80% पदे भरली जातात। 2025-26च्या संच मान्यतेनुसार पहिल्यांदा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन होईल आणि त्यानंतर रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली जाणार आहे। तर यांचं जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे। त्यांच्याकडे जर आपण सोलापूरला बघितलं तर 402 पदं रिक्त आहेत। आता याच्यामध्ये देखील हे फायनल नाही आहे, कारण नवीन संच मान्यतेमध्ये याच्यामध्ये काहीसा बदल होईल, काही शिक्षक अतिरिक्त होतील, त्यांचं समायोजन होईल आणि रिक्त राहिलेल्या जागांपैकी एकूण जागा या ठिकाणी जी आहे भरती केली जाणार आहे। त्यामुळे या प्रकारे आलेल्या बातम्या ज्या आहेत त्या डोळे झाकून आपल्याला विश्वास ठेवण्यासारख्या अजिबात नसतात। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी एक सांगितलेला आहे की शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या जूनपूर्वी होणार आहेत। आता ते बदल्यांचा आपला तसा तेवढासा संबंध येत नाही आहे, परंतु अतिरिक्त शिक्षकांचा आणि आपला थोडासा संबंध येतो। त्याच्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे जर का बातमी आपल्याला ऐकायला वाचायला मिळालेली असेल की यार ठीक आहे 8,000च भरती होणार आहे, 5,000च भरती होणार आहे, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। भरती बऱ्यापैकी जागांची होऊ शकते, कारण ह्या जिल्हा परिषदांच्या जागा आहेत। याच्या व्यतिरिक्त नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी संस्था यांचा आकडा अजूनही खूप मोठा असू शकतो। त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह रहा। सध्याच्या घडीला आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी चान्स मिळालेला आहे। आपण रजिस्ट्रेशनवरती सध्या फोकस करा।